नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जीवा मात्र आता काव्याला सांगत असतो, अजिबात नंदिनीला दुखवायचं नाही कारण मी तिच्यावर प्रेम करतोय. तेव्हा आता काव्य जीवाकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे रम्या आणि वसुहत्या घरी आलेले असतात आणि रूम मध्ये येऊन मात्र वसुहत्या रम्याला म्हणते की आपल्याला यापेक्षा सुद्धा आणखीन काहीतरी मोठा पुरावा मिळावा लागेल. पुरावा असेल की पार्थला परत मिळवण्याचा आणि नंदिनी काव्या या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तिकीट आपल्याकडे असू शकतं आणि ते तिकीट तिला आता समोर दिसते. तेव्हा आता जीवा हात जात असतो तर काव्य त्याला म्हणते, तुझ्या मनातील प्रेम तू नंदिनी ताईला व्यक्त केलं की नाही. त्यावर तर जीवा म्हणतो की मला भीती वाटते. तेव्हा आता लगेच काव्य म्हणते की अरे बोलून मोकळं व्हायचं जसं तू मला बोलला होता. हे बघ, जोपर्यंत मात्र मी माझ्या मनातील बोलून मोकळं होत नाही तोपर्यंत मात्र माझ्या मनातील भूतकाळ मात्र काही अगदी संपणार नाही. असे बोलून काव्य हटून निघून जाते. जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता काव्या घाईने आता पार्थला भूतकाळ सांगण्याचं ठरवते. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.